बहुतांश रिलेशनशिप्समध्ये ही जी रायव्हलरी असते ती कुठेतरी संपते, लोक समजूतदार होतात, एकमेकांशी बरे वागायला लागतात. पण हे जे कॅरेक्टर आहे ते दुखावलं गेलं आहे आणि तसे काही इन्सिडेंट्स घडल्यामुळे तो खार खाऊ नये माधववर. आम्ही जे काही करतो ते प्रेक्षकांसाठीच करतो, म्हणजे प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी म्हणून आम्ही करतो आणि एक कलाकार म्हणून आमची भूक भागवण्यासाठी या सगळ्या गोष्टी चालतात. सो ज्यांना आपण करून दाखवतो आहे, ज्यांना आपण आपली कलाकृती सादर करून दाखवतो आहे, त्या प्रेक्षकाला पूर्ण हक्क आहे तुमची स्तुती करण्याचा किंवा तुमची निंदा करण्याचा. योगायोग जे असतात ते तसे वाटत नाहीत. सिरियलमधले योगायोग हे कधी कधी सुखावह वाटतात, कधी कधी ते सरप्राईज करणारे असतात. नमस्कार, मी नितीन मोरे लेट्सअप मराठीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आहे. सेट भेटच्या निमित्ताने आज आपण आलो आहोत कलर्स मराठी वाहिनीवर. खूप कमी वेळामध्येच प्रेक्षकांना पसंतीस पडलेली अशी मालिका म्हणजे सुख कळलं, आणि याच मालिकेमध्ये एक नवीन टर्न आला आहे, नवीन ट्विस्ट आला आहे. आणि हा नवीन ट्विस्ट ज्या एका कॅरेक्टरमुळे आला आहे तो कॅरेक्टर म्हणजेच अनुराग दादा माझ्यासोबत आहे. त्या सगळ्यात आधी खरंच खूप धन्यवाद. तो गप्पा मारतोयस तू आज, आणि का त्रास देतोय? एवढे दोन कपल चांगले आहे, तो सागर एवढा चांगला गोड आहे का, म्हणजे असं? सर्वप्रथम तुमचं सुख कळलेच्या सेटवर स्वागत. माझं कॅरेक्टर या सिरियलमध्ये खूप इंटरेस्टिंग आहे. निगेटिव्ह कॅरेक्टर तसं बघायला गेलं तर दिसताना खूप निगेटिव्ह कॅरेक्टर दिसतं, पण त्याच्यात एक ग्रे शेड आहे. तो माधवचा म्हणजे प्रोटॅगॉनिस्टचा भाऊ आहे. पण ही सिबलिंग रायव्हलरी आपल्याला सगळीकडे बघायला मिळते. जनरली भावाभावांमध्ये, भावा बहिणींमध्ये, इलेक्शनच्या लफड्यामध्ये खूप दिसत आहे आपल्याला. रिलेटेबल आहे एकदम सगळीकडे बघायला मिळते. आणि ती अगदी लहानपणापासून सुरू झालेली असते. कधी कधी ती मोठेपणी कसं असतं की बहुतांश रिलेशनशिप्समध्ये ही जी रायव्हलरी असते ती कुठेतरी संपते, लोक समजूतदार होतात, एकमेकांशी बरे वागायला लागतात. पण हे जे कॅरेक्टर आहे ते दुखावलं गेलं आहे आणि तसे काही इन्सिडेंट्स घडल्यामुळे तो खार खाऊ नये माधववर. आणि त्यामुळे त्याला असं वाटतं की जे मला भोगावं लागलं किंवा जे मला मिळालं नाही या सगळ्यामुळे, ते मला मिळायला हवं होतं, आणि त्याच्यासाठी आता मी माधवचा सूड घेणार. आणि म्हणून तो या अशा गोष्टी ज्या आहेत त्या करतो आहे आणि त्या दोघांना तो त्रास देतो आहे. बेसिकली ना, चांगलं वागणारी जी माणसं असतात किंवा चांगुलपणा ज्यांच्यात आतच चांगुलपणा असतो ते लोक इतके स्ट्रॉंग असतात की ते नकोसे वाटायला लागतात. ते खूप ओव्हरवेल्म करतात त्यांच्या शिअर चांगुलपणामुळे. मग चांगुलपणाची ताकद इतकी असते की ती ओव्हरवेल्म करते माणसाला. आणि माझ्या कॅरेक्टरसारखे जे लोक असतात, जे तसं बघायला गेलं तर दुखावलेले असतात आणि त्या दुखावलेपणात जगत ते वीक झालेले असतात, तर त्यांना कुठे ते ओव्हरवेल्मिंग फिलिंग ते सहन होत नाही आणि मग ते अशा पद्धतीने त्रास द्यायला सुरुवात करतात. हे अगदी आपल्या आजूबाजूला सगळीकडे आपल्याला दिसतं, आपण सध्या तर बघतोय सुद्धा. बरं, तर जसं आपण सुरुवात केली की खरंच खूप कमी वेळामध्ये प्रेक्षकांनी आपल्या मालिकेला खूप भरभरून प्रेम दिलं आहे. म्हणजे सोशल मीडियावर सुद्धा मालिकेचे प्रोमो जसे आउट होतात त्या प्रोमोच्या खाली सुद्धा कमेंट्स खरंच पॉझिटिव्ह असतात. पण एक दादा तुला विचारायला मला आवडेल की कधी कधी हाच प्रेक्षक वर्गांना आपल्याला ज्या पद्धतीने प्रेम करतो, आपल्यावर ज्या पद्धतीने प्रेम दाखवतो, जेवढे आपल्याला शाबासकी देतो आपल्याला, तोच प्रेक्षक वर्गांना कधी कधी निंदासुद्धा आपली तेवढ्या चांगल्या पद्धतीने करतो. एक कलाकार म्हणून सुद्धा आणि एक सामान्य व्यक्ती म्हणून सुद्धा तुझं या गोष्टीकडे कसं बघणं आहे? आम्ही जे काही करतो ते प्रेक्षकांसाठीच करतो, म्हणजे प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी म्हणून आम्ही करतो आणि एक कलाकार म्हणून आमची भूक भागवण्यासाठी या सगळ्या गोष्टी चालतात. सो ज्यांना आपण करून दाखवतो आहे, ज्यांना आपण आपली कलाकृती सादर करून दाखवतो आहे, त्या प्रेक्षकाला पूर्ण हक्क आहे तुमची स्तुती करण्याचा किंवा तुमची निंदा करण्याचा. आमच्या हातात इतकंच असतं की जे आम्हाला दिलं आहे, जे काम आमच्यावर सोपवलेलं आहे ते 100% प्रयत्न देऊन ते प्रयत्न करून ते करणं, 100% प्रामाणिकपणे ते करणं, हे इतकंच फक्त आमच्या हातात असतं. बाकी एकदा ते टेलिकास्ट झालं ते तो मग बाण सुटलेला आहे आमच्याकडं. मग त्याचं प्रेक्षकांनी काय करायचं? प्रेक्षक जर का त्यातून प्रेक्षकाचं मनोरंजन झालं आणि त्यांना आम्ही सादर केलेलं आवडलं तर आम्हाला बरंच वाटतं, का कोणाला वाटणार नाही. पण
जेव्हा प्रेक्षक निंदा करत असतो तेव्हा त्याची आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की त्याची काहीतरी अपेक्षा असते आपल्याकडनं आणि ती कुठेतरी पुरी होत नाही, त्यामुळे ते निंदा करतात. तर निंदा जरी वाट्याला आली तरी त्याच्यातलं कन्स्ट्रक्टिव्ह भाग जो काही असतो त्यातून आपल्याला शिकायला मिळू शकतो प्रामाणिकपणे. तर ते कुठेतरी लक्षात घेऊन आपल्याला त्याच्यात काही करेक्शन्स करता येत आहेत का किंवा आपल्या हातात आहे का ते करणं, हे एकदा तपासावं आणि पुढे जावं. कारण प्रेक्षकाला सुरुवाती म्हणजे अगदी मी पूर्वी नाटकात काम करायचो तेव्हापासून म्हणजे नाटकातल्या सगळ्या कलाकारांनी सुद्धा म्हटलेलंच आहे की प्रेक्षक हा मायबाप असतो. तर आता मायबाप आहे तो, आपली निंदा करणार, कधी फटके मारणार, कधीतरी आणि बहुतांश प्रेक्षक मी तुम्हाला सांगतो की बहुतांश प्रेक्षक हा तुमच्यावर प्रेम करत असतो. नक्कीच. त्याने जरी निंदा केली तरी तो तुमच्यावर प्रेम करत असतो म्हणून तो निंदा करत असतो. तेवढा त्याला अधिकार असतो किंवा त्याला असा जवळचा वाटतो आपण तेवढे. एक्झॅक्टली. तर मला असं वाटतं की कलाकार आणि विशेषतः मराठी कलाकार आणि मराठी प्रेक्षक यांचं अगदी तिन्ही चारही माध्यमांमध्ये, मग ते चित्रपट असो, सिरियल असो, नाटक असो किंवा आणखी काही ऑडिओ व्हिज्युअल मीडियम्स असतील, तर त्यामध्ये प्रेक्षक आणि कलाकाराचं नातं, मराठी प्रेक्षक मराठी कलाकाराचं नातं इतकं घट्ट आहे आणि ते इतकं युनिक आहे की मला नाही वाटत की त्यांची निंदा किंवा त्यांचं कौतुक यामुळे कुठेतरी काहीतरी अफेक्ट होईल असं वाटत नाही. ते आपले घरचेच आहेत, आपले फॅमिली आहे ती आपली, आणि त्यांनी ते केलं, त्यांना पूर्ण हक्क आहे ते करण्याचा. बरं, तर मालिका जशी जशी सुरू झालेली त्या मालिकेमध्ये ना नवीन नवीन ट्विस्ट अँड टर्न्स येतच होते. मग कधी हसवे येत होते, कधी राग रुसवा येत होता, कधी कधी इंटेन्स येत होतं. आत्ता जो सिक्वेन्स सुरू आहे त्या सिक्वेन्समध्ये तर दोघं एकमेकांना, स्पृहा आणि सागर म्हणजेच माधवला सपोर्टर करतच आहे, पण पुढे जाऊन किती भारी ट्विस्ट अँड टर्न्स आणि किती नवीन सरप्राईजेस प्रेक्षकांना बघायला मिळतील तुझ्याकडून सुद्धा. आणि अशी कोणती कलाटणी मालिकेमधून आम्हाला बघायला की अरे यार ह्याचा तर विचार आम्ही केला नव्हता, हे कसं होईल करून. आता कथानक खूप वेगळ्या पद्धतीने पुढे जाणार आहे. आपल्याला थोड्याफार प्रमाणात आत्तासुद्धा आपण मालिका ज्या पद्धतीने बघतोय तर त्याचा एक अंदाज बांधता येतो आपल्याला की काय होऊ शकतं पुढे. तर मालिका हे मीडियम असं असतं ना की त्याच्यातनं बरेच ऑप्शन्स असतात. कारण मालिकेमध्ये आपण फक्त अपरिहार्यता गृहीत धरत नाही, तर आपण योगायोग गृहीत धरतो. आणि मालिका हे माध्यम असं आहे की ज्याच्यात ते गृहीत धरता येतात, त्याची मजा येते. तुम्ही जर का चित्रपट किंवा नाटकाचं हे बघितलं तर काही जॉनर्स सोडतात. म्हणजे उदाहरणार्थ एखादं फार्सिकल नाटक असेल तर त्याच्यात योगायोग मस्त वाटतो, पण एखादं रिअलिस्टिक नाटक किंवा रिअलिस्टिक चित्रपट असेल तर त्याच्यात आपण लावू शकत नाही. तर खूप योगायोग आले ना की आपल्याला असं वाटतं की अरे नाही, म्हणजे कावळा बसायला आणि फांदी तुटायला एकच गाठ, हे इथे ना बरोबर नाही वाटत. हे फार लेखकांनी बनवल्यासारखं वाटतं, असं आपण त्या माध्यमात म्हणू शकतो. पण सिरियलमध्ये समहाव योगायोग जे असतात ते तसे वाटत नाहीत. सिरियलमधले योगायोग हे कधीकधी सुखावह वाटतात, कधीकधी ते सरप्राईज करणारे असतात. तर मला असं वाटतं की त्या माध्यमाची ती ताकद आहे. आणि त्यामुळे या सिरियलमध्ये आपल्याला अनेक गोष्टी अशा बघायला मिळतील की ज्या योगायोगाने घडलेल्या असतील, ज्या कथेमधल्या अपरिहार्यतेमुळे त्या घडलेल्या असतील, आणि त्यामुळे जे येणारे ट्विस्ट अँड टर्न्स आहेत. कारण आता आपण ऑलरेडी बघतोय की माधवचं कुटुंब एक की जे प्रोटॅगॉनिस्ट आहे, आणि एक संजयचं हे की जे खारखाऊन आहेत किंवा जे वाईटावर आहेत. तर नेहमी चांगल्या आणि वाईटाचा हा लढा हा आपल्या सगळ्या कथानकांमध्ये, कुठलंही कथानक काढून बघूया आपण तर त्याच्यात हा कुठेतरी मागे बॅकग्राऊंडला जर का आपण ते डिडक्ट करत गेलो किंवा ते त्याचं हे करत गेलो तर आपल्याला तो सापडतोच. बरोबर. तर मला असं वाटतं की तेच असणार आहे. आणि भयंकर मोठं काहीतरी सरप्रायझिंग असेल का तर माहीत नाही, पण आपल्याला कदाचित असंही वाटेल की अरे हे मी याआधी पण बघितलं आहे, पण आम्ही ते ज्या पद्धतीने करतो, सादरीकरणाची पद्धत जी असते, तर त्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. तर इथे आम्ही जेव्हा सादर करताना आम्हाला खूप काटेकोरपणे सांगितलं जातं की खूप लाऊड करायचं नाही आहे, खूप बटबटीत करायचं नाही आहे. माणसाच्या हाडामासाच्या माणसाच्या लेवल्सनं आपण जे करतो, जे एक्सप्रेस करतो तर तसंच्या तसं करायचं आहे. खूप जास्त ओव्हर द टॉप न जाता वास्तववादी पद्धतीने जेवढं करता येईल तेवढं आपल्याला करायचं. तर त्यामुळे कदाचित ट्विस्ट अँड टर्न्स
पेक्षा ट्विस्ट अँड टर्न्स तुमच्यापर्यंत कसे पोहोचतायत, ते कसे सादर केले जात आहेत, यामुळे सरप्राईज नक्की होतील आणि यामुळे प्रेक्षकांना मजा नक्की येईल असं मला वाटतं. म्हणजे असं बोलायला काय हरकत नाही की अजूनपर्यंत सुद्धा सिक्रेटिव्ह राहतलेला आहे. म्हणजे त्यांनी उत्तर तर खूप चांगलं दिले, पण सांगितलं नाही की पुढे काय होणार आहे या कामाला बघायलाच आवडेल. बरं, जाता जाता प्रेक्षकांना काय सांगशील की किती धमाल, मजा मस्ती आणि बसून ठेवणारा तुम्हाला ही मालिकामध्ये नवीन नवीन बघायला मिळेल? मला असं वाटतं की ही मालिका तसं बघायला गेलं तर या मालिकेच्या गोष्टीमध्ये गोडवा आहे. बरोबर. आपल्याला हा गोडवा जो बघायला मिळतो आहे, माधव आणि मिथिलाच्या नात्यामधला जो असेल किंवा त्यांची फॅमिली असेल, त्याच्यातनं हा गोडवा प्रेक्षकांना बघायला आवडतो आणि त्याच्यासाठी खरं तर आपण बऱ्याच गोष्टी करत असतो. तो गोडवा आपल्या पण आयुष्यात असावा असं सगळ्यांना वाटतं. तर मला असं वाटतं की तो जो गोडवा आहे तो प्रेक्षकांना खूप समाधान देऊन जाईल आणि तो त्यांना आनंद देईल असं मला वाटतं. मज्जा येईल हे सगळं बघताना. आम्हाला करताना मजा येते. आम्हाला रोज स्क्रिप्ट मिळालं की अरे आज हा सीन आहे, आज या सीनमध्ये गंमत येणार आहे. सगळे असतात कधी कधी सीन्समध्ये, तर त्यावेळेला ती गंमत वेगळी असते, कारण सगळे एकत्र जेव्हा एखाद्या सीनमध्ये असतात त्या सीनला शूट करायला आणि हे सगळं खूप चॅलेंजिंग असतं. आमची डिरेक्शन टीम भयंकर काय म्हणतात त्याला, वेळेच्या त्यांच्याकडे वेळ कमी असतानासुद्धा ते एवढ्या सगळ्या कलाकारांना बरोबर घेऊन जाणं, त्यांना एका पेजवर आणणं, तो सीन समजावून सांगणं, त्या पद्धतीने तो दिग्दर्शित करणं आणि तो योग्य परिणाम साधणं, हे मुळातच इतकं अवघड काम आहे. आणि राहुल भुते जे आमचे दिग्दर्शक आहेत आणि त्याचे एडी जे खूप चांगल्या पद्धतीने काम करतात, आमची क्रिएटिव्ह टीम जी आहे, अवनी आहे किंवा चॅनलकडून जे लोक काम करत आहेत, तर मला असं वाटतं की हे सगळे इतक्या उत्साहाने सेटवर असतात आणि येतात आणि ते नवीन नवीन इनपुट्स घेऊन येतात. तर त्यामुळे तो फ्रेशनेस, तो गोडवा आपोआप त्या मालिकेमध्ये सुद्धा उतरणार आणि तो प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार. नाही, खरंच खूप भारी वाटतं. तुर्तास मी इकडे वेळेच्या अभावी थांबतोय. पुन्हा सुद्धा आपण असेच भेटत राहू आणि पुन्हा एकदा धन्यवाद लेट्स मराठीसोबत गप्पा मारल्याबद्दल. धन्यवाद.